अँड पॅथॉलॉजी. आपण हा विषय त्याच्यामध्ये का समाविष्ट केलेला आहे, मागच्या वेळेस माझं तुमच्या त्या संदर्भात बोलणं झालं होतं. तर स्केलेटल म्हणजे आता हा सांगाडा आणि तुमचा जो विषय आहे योग याचा संदर्भ घेऊन आपल्याला शिकायचा आहे स्केलेटल सिस्टम. त्यापूर्वी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. डोळे बंद, दोन्ही हात प्रार्थना म्हणजे फक्त नमस्कारासन किंवा ही है ना. तर देव परमेश्वर अल्लाह एक शुरू करें. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, हमरी उलझन सुलझाओ अल्लाह, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं, तुम्हें हमका हो संभाली, तुम्ही हमरे रखवाली, तुम्हारे बिन हमरा कोनो नहीं. दोनों हाथों को मिलाएं, गर्मी आंखों पर, दोन्ही हातांची घर्षण करूया, डोळ्यांवर ठेवायचं आहे आणि सुंदर हा आपला विषय आपण घेऊया. एक स्केलेटल सिस्टम. आधी मी तुम्हाला थोडक्यात समजवते की तो काय है ना. आपल्याला शरीराचा सांगाडा तिथे घेऊनच बसते म्हणजे तुम्हाला सोपं कळेल. जर तुम्हाला हाडं, अगर बदन में आपकी हड्डियाँ नहीं है, अगर रीढ़ नहीं है, तो आप सिर्फ एक आटे का गोला हो. कळतंय ना रेश्माताई, साधना? टिप्पण काढायचं आहे, जे मी बोलते ना त्याचं टिप्पण काढायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कारण हाडांशिवाय आता आपल्याला शीतल खरके काय होतं आहे, जर आपल्याला स्केलेटल हे कळालंच नाही सिस्टम तर इट्स व्हेरी व्हेरी हार्ड. म्हणजे बाकी कसं आहे, तुम्हाला शरीर रचना माहिती नाही, शरीरशास्त्र माहिती नाही, तर तुम्ही कुणावर कसा इलाज करणार. ठीक है, इसका स्क्रीन टाइम बढ़ा तो थोड़ा. इसमें मैंने पॉइंट्स लिखे. स्क्रीन टाइम आधा 1 घंटे का. ठीक आहे. तो आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे राणे मॅडम, आपल्याला जर हाडं जर कळाली, आता सध्या आपण स्केलेटल घेतलं आहे, बाकीचे आपण 9 संस्था तर घेणारच आहे. सगळ्यांना हा सांगाडा व्यवस्थित दिसत असेल, हाडं कवट्या सगळ्या पडतात है ना, हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे. तर हा आपण आता आज सांगाडा समजून घेऊ. वरच्या हाडांपासून मेंदू आपला जी आहे कवटी शरीराची, त्याबद्दल शरीराचा पिंजरा आणि सगळी हाडं कोणत्या पद्धतीची असतात ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि सगळ्यात पहिला सबसे इम्पॉर्टेंट बात ये है आपको कि शरीर में आपकी हड्डियाँ जो है वो आपकी शरीर की बनावट है, रचना है. अगर वो नहीं है तो आप जिस्म जो है आपका सिर्फ आटे का गोला है. शरीर म्हणजे पिठाचा मळलेला गोळा. आणि कारण त्यामध्ये हाड्या म्हणजे तुम्हाला ते साचा, तुमचा जो ढाचा आहे तो शरीर रचना बनवतो आणि ते नसल्यावर तुमचं काहीच नाही. सगळी वेगवेगळ्याची प्रकारची हाडं आपल्याला समजून घ्यायची आहे है ना. चपटी हाडं, पोकळ हाडं, ठिसूळ हाडं, लांब, सगळ्यात मोठी कशी आणि कशी, त्याचा वापर आपण कसं कुठे करणार आहे. आता निसर्ग उपचारात तुम्ही 6 थेरपी शिकणार, त्यापैकी एक थेरपी आहे मसाज थेरपी. व्हेरी इम्पॉर्टंट थेरपी इज मसाज थेरपी इन युअर थेरपी. पण कुठे कसा दाब द्यावा, कसा त्याच्यावर कोणता कसा हात फिरवायचा आहे, ती हाडांची रचना तुम्हाला कळाली का तुम्हाला ते खूप खूप सोपं होणार आहे. म्हणून आपण आधी हाडांची रचना घेणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला सांगते, अगदी सुरुवातीला जेव्हा लहान बाळ आपलं वयापूर्ण वय होत नाही, म्हणजे आपण असं म्हणतो हाडं जी आहेत 17 वर्षापर्यंत त्याची वाढ असते. ठीक आहे ना. आपण याला ना काढून घेऊया म्हणजे तो त्रास देणार. असं बसेल जरा शांत. ठीक आहे. आता बसला जरा. दिसतंय का सगळ्यांना? सुरेश दादा आणि बाकीचे इथे बसलेले है ना. आता हा जरा आरामशीर बसला. येस.
तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता हा सांगाडा समजताना इम्पॉर्टंट बघितलं की जे ॲडल्ट ह्युमन बिईंग आहे राणे मॅडम, सांगा त्याच्यामध्ये किती हाडं असतात आणि त्याची म्हणजे काय होतं ती बनावट जी आहे लहान बाळांमधले जे आहेत ते, आणि जी ॲडल्ट आहेत है 17 वर्षांच्या पुढील, आपण 18 घेतो आता सध्या, तर त्या पुढील जे लोक आहेत त्यांची हाडं आतमध्ये शरीरामध्ये किती हाडं आहेत. मी स्नायूंनी जोडलेली हाडे जी आहेत ती स्नायूंनी जोडलेली आहेत, पण त्याला काय आहे विराम. फॉर एक्झाम्पल आता ह्या बरगड्या आहेत, एकदम सोपं आहे. हां, बरगड्या किती आहेत पुढे है ना, 6 येते 6 येते, 6 मागे 6, पूर्ण किती झाल्या 24, समोर 12 आणि मागे 12. हां, किती बरगड्या आहेत 12, बरोबर आहे. मग आता हे काय करणार, हे इंटरनल ऑर्गन्सला काय काय त्याचे फायदे तर मी सांगतेच, पण सगळ्यात आधी हाडं 206 हाडं आहेत. हाऊ मेनी बोन्स आर देअर. डायरेक्टली हा तुम्हाला प्रश्न येणार आहे की मानवी शरीरामध्ये ॲडल्टला किती हाडं आहेत. 4 ऑप्शन येतील, 102, 103, 105, 206. 206ला टिक करा. MCQ टाईप आहे ना तुम्हाला. इथेच आपल्याला 15 मार्क लगेच सुट्टे करायचे आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या, आज आपण 15 मार्काचं शिकणार आहोत. ॲनाटॉमी मधलं स्केलेटल सिस्टम, त्यातले फक्त 4 ते 5 प्रश्न तिथे येतील. सिर्फ 4 या 5 प्रश्न आते हैं. हर एक प्रश्न को 2 मार्क है तुम्हारे, और एक प्रश्न में 4 ऑप्शन दिए हैं, एक को सिर्फ आपको टिक करना है. नीट एग्जाम्स देते हैं उसी तरीके से, इसमें माइनस मार्किंग नहीं है, ध्यान रहेगा. ठीक है, तो पहला क्वेश्चन था कि हाउ मेनी बोन्स आर देयर इन अ ह्यूमन बॉडी. एडल्ट अलग आएगा और चाइल्ड के लिए ऐसे आएगा कि लाइक एडल्ट के लिए ही आएगा, बाकी बच्चों में कितना होता है, चाइल्ड्स इन ब्रैकेट इट विल कम चाइल्ड. ठीक है, तो ये दोनों में आंसर क्या लिखोगे 206, और बच्चों में जो है वो 305. ठीक है, जो 17 साल के नीचे हैं वो 305 छोटी छोटी हड्डियाँ होती हैं, जो जुड़कर पूरी बनती है तो 206 होती है. राइट इट डाउन. नेक्स्ट फंक्शन समझ लेंगे पहले हम. लिहा, अभी उसमें फंक्शन्स आहे. ठीक आहे, हाडाचं समजून घ्या एकदम व्यवस्थित, कारण आपल्याला कोणते हाडं बघा. आता चपटा हाड आलं समजा, कुठे आलं तुम्हाला, स्कॅप्युलाला, बरोबर. स्कॅप्युलाला आणि हिप जॉईंट आहे, तुम्हाला कशी हाडं दिसतात, ती चपटी आहेत, बरोबर आहे. कानाचं हाड चप्पट आहे, अगदी बारीक पातळ आहे ते ऑरिक्युलरमध्ये. ठीक आहे, हे जे हाडं दिसतात तिथे तुम्ही कसे कोणत्या प्रकारचे मसाज देणार. हा जो सांधा आहे है ना, हा आपला जो एक पूर्ण 40 डिग्री, हा आपला हाताचा जो सांधा असतो तो फक्त असा आहे की पूर्ण 40 डिग्री रोटेट होतो हाताचा. बाकीचे 60 डिग्री, 90 डिग्री, 20 डिग्री ह्याप्रमाणे ते मुवमेंट्स होतात. पण हाताचा जो सांधा आहे दॅट इज कॉल्ड युअर शोल्डर जॉईंट है ना. तो शोल्डर बोन जो आहे तो पूर्ण 90 डिग्री पूर्णच्या पूर्ण फिरतो, आणि म्हणून तिथे जे हाड आहे त्याला आपल्याला गोलाकार मसाज द्यायची आहे. ठीक आहे ना, अशा पद्धतीने मसाज द्यायची आहे. लक्षात येतं आहे आपल्याला. ह्याची आधी सगळ्यात आधी फंक्शन्स है ना. फंक्शन्स म्हणजे आता आपल्याला त्याला आपण लिहून घ्यायची फटाफट. पॉइंट इट आउट लिखो. बॉडीला हे हाडं काय करतात, बॉडीला शेप देतात है ना. इट गिव्स शेप, इतना ही लिखो. नेक्स्ट इंटरनल ऑर्गन, फॉर एक्झाम्पल ब्रेन, हार्ट, लंग्सला प्रोटेक्शन देतात. आता ह्या सांगडा आहे बघा इथे, दिस इज अ रिब केज ना. केज का बरं म्हटलं त्यांनी, त्याच्या आतमध्ये नाजूक असलेले जे स्थूल अवयव आहेत, कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये, लंग्स आहेत, हृदय आहे है ना, ब्रेन आहे हाडाचा. आता हा तुम्ही इथे बघा किती सोपं आहे. या ब्रेनला सगळ्यांना दिसतंय, हा हे ब्रेनला काय प्रोटेक्ट करतो आहे, तुमची डोक्याची कवटी. येस, स्कल. हे बघा, हा ही जी कवटी आहे ती तुम्हाला तिथे पूर्ण व्यवस्थितपणे प्रोटेक्ट करते. या पद्धतीने आपण तिला बसवू. तिकडे वगैरे दिसलं का, ब्रेन कुठे आहे, कवटीच्या आतमध्ये. म्हणजे इट प्रोटेक्ट्स युअर व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन्स विच आर वी आर सेइंग लाईक दॅट हार्ट, लंग अँड ब्रेन. दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट. अँड त्याच्याशिवाय तुमचं 1 मिनिट पण जगणं अवघड आहे. अशी जी अवयव आहेत त्या अवयवांना हे प्रोटेक्शन करतं. नेक्स्ट, मसल इज अटॅच्ड विथ युअर बोन्स अँड इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर युअर मूवमेंट.
म्हणजे तुमच्या हाडांची जी ठेवण आहे त्याच्यामध्ये मसल्स जॉईंट आहेत आणि ते त्याच्यामुळे काय होतं, मूवमेंट्स मिळत आहेत, त्याला लवचिकता म्हणतो आपण. ती मूवमेंट्स जी आहे ते फिरवणं, फॉर एक्झाम्पल पायवरती खाली घेणं, गुडघावरती खाली घेणं, ह्या सगळ्या मूवमेंट्स कशामुळे होत आहेत? इट इज बिकॉज ऑफ बोन, मसल इज अटॅच्ड विथ बोन. पॉइंट लिहिला, मसल अटॅच विथ बोन्स फॉर मुवमेंट. नेक्स्ट, बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स तयार होतात. आता बोन मॅरो कुठे असतो मी सांगितलं, म्हणजे 40 नंतर. आपण पहिले महिलांना म्हणते की वी शुड बी व्हेरी केअरफुल आफ्टर 40. आहे ना, सगळ्यांना, महिला नाही पुरुषांना पण सुद्धा 55पर्यंत त्यांची बोन मॅरो कॅपॅसिटी आहे. महिलांची 40 नंतर, 40 ते 50मध्ये मेनोपॉज झाला की बोन मॅरो बनणं बंद होतं. मग हळूहळू ती हाडं घासली जातात. लक्षात ठेवा सगळ्यांजण. आणि हाडं घासली किंवा त्याची गादी कमी झाली, त्याच्यामधलं जे हे आहे दॅट इज लिक्विड आहे ना, लिक्विड फॉर्ममध्ये जे सिरम्स आहेत ते कमी झाले, ते बनत नाहीत. हाडं घासली की मग त्याला आपण सर्जरी करून नवीन हिप जॉईंट बसवू शकतो किंवा त्या आपल्या वर्टेब्रे आता बसवण्याची छान आता टेक्निकल खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. व्हेरी टेक्निकली ॲलोपॅथी इज इम्प्रूव्ड अँड बिकॉज ऑफ दॅट ऑर्थोपेडिक सर्जन्स दे वर डुईंग द ऑपरेशन्स अँड दे कॅन डायरेक्टली चेंज युअर पार्ट्स ऑफ दॅट बोन. ओके, पण आता इथे लक्षात घेण्यासारखं आहे की त्या हाडांचं घर्षण होऊ नये, त्याचे स्पाझम तयार होऊ नये आणि बऱ्याच ज्या गोष्टी आहेत जे हाडांसाठी आहे तो महत्त्वपूर्ण जो एक आहे बोन मॅरो है ना. तर बोन मॅरो जो आहे तुमचा 40पर्यंत तुम्हाला ती ताकद बनवून ठेवायची आहे. पुढे सुद्धा जर वापरात आणायची असेल तर तुम्हाला निसर्गासोबतच गेलं पाहिजे, निसर्गोपचारासोबतच गेलं पाहिजे. आणि ती आहे ती पंचमहाभूतं. आणि बोन मॅरो तुमचं हाडांमधील जी पोकळी आहे त्यामध्ये बनतं आहे आणि ते खूप खूप पॉवरफुल असतं. नेक्स्ट, ब्लड सेल पण तिथेच, बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स तयार होतात. पॉईंट लिहिला, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे मिनरल्स स्टोअर होतात नॅचरली. आपण म्हणतो हाडांची विकनेस आला, एखाद्याला क्रॅक जातो एकदम पटकन चालता चालता, म्हणजे काय म्हणतो, बोन डेन्सिटी तुमची खूप लो आहे. बोन डेन्सिटी इज लो, इट मीन्स व्हाट, विटामिन डी इज वेरी लेस इन योर बॉडी एंड इट इज़ नीडेड. आपके शरीर में विटामिन डी की कमतरता है और उसे कोई लोग सैशेस लेते हैं, इंजेक्शंस लेते हैं. पर द थिंग इज, सबसे बड़ा हमारा सन, सूरज, सूर्य ऊर्जा है ना, अग्नितत्वाला प्रतीक असलेलं सूर्य हा आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यापासून विटॅमिन डी म्हणजे आपल्या हाडांसाठी एकदम पॉवरफुल है ना. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर कोवळ्या उन्हात बसलं गरजेचं आहे. मातीले पण आपल्या निसर्गोपचारात मृत्तिका चिकित्सा म्हणजे माती चिकित्सेला अप्रतिम महत्त्व आहे. मातीचा लेप लावल्यानंतर अर्धा तास तुम्हाला उन्हात बसलं की शरीरातील हाडांची जी कॅल्शियमची कमतरता, विटॅमिन डीची कमतरता भरून निघते आणि त्यामुळे आपल्याला सगळे जे हाडं आहेत आपली त्यामध्ये विटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस सारखे ही मिनरल्स त्यामध्ये स्टोअर करण्याची क्षमता मिळते आणि ते मजबूत बनतात. आलं लक्षात? एनी क्वेश्चन यहाँ तक? नेक्स्ट, ये क्या बता रही हूँ मैं, बेनिफिट्स नहीं, दीज आर द फंक्शंस. ओके, ये हो गए, हमने 5 फंक्शंस लिखे हैं. हमें 5 से ज़्यादा भी लिखे होंगे, उनके बराबर पॉइंट्स हो रहे. कितना मैडम फंक्शंस लिखा आपने? वीडियो देख के आप 10 भी लिख सकते हो, उसमें चेंजेस कर सकते हो. नाव द क्लासिफिकेशन ऑफ बोन, म्हणजे बोन हे वेगवेगळ्या आकारानुसार शेप्स, वेगवेगळे शेप्स असतात हे. मी तसं सांगितलं की हे कुठे नुसतं चपटं आहे, बरोबर आहे, चपटं आहे. म्हणजे पहले लॉन्ग बोन्स आर देयर. सबसे बड़ा लॉन्ग बोन कौन सा है, ज़रा बताएंगे मुझे. बॉडी में सबसे लॉन्ग बोन कौन सा है? फीमर कहाँ है, इसमें बता सकते हैं? ह्यूमरस कौन सा है? ह्यूमरस एंड फीमर. सबसे लंबा बोन कौन सा है इसमें? फीमर बोन. ठीक है, ये सबसे लंबा बोन होता है. दिस वन इज द बिगेस्ट. लेग में होता है वो आपका थाई का. ठीक है, और दूसरा आता है ह्यूमरस. ह्यूमरस भी सबसे बड़ा है. शॉर्ट बोन्स कौन से होते हैं? कार्पस. हमारे हाथों में देखिए ये छोटे छोटे कार्पस दिख रहे हैं ना, ये हाथों में एकदम छोटी छोटी उंगलियों में वो कार्पस है. वो सबसे छोटे बोन्स होते हैं. सगळ्यात लहान लहान हाडं आहेत. आणि आपल्या कानातली हाडं, हां, कानातली हाडं पण सगळ्यात लहान लहान आहे, अगदी बारीक बारीक. ठीक आहे, टार्सस अँड कार्पस.
ठीक है। एंकल में क्या होते हैं? टार्सल्स होते हैं। हाथों में, wrist में क्या है हमारे? कार्पस। याद रहेगा? एनी क्वेश्चन? आकाश दादा, शीतल ताई तर? Can you please repeat again, ma'am? Yes, yes. See, About few, the last one. yeah, like I'm giving you five types of bones. लिखो 5 types of bones. अपने को क्वेश्चन है, हाँ रानी मैडम, डायरेक्टली हाउ मेनी टाइप्स ऑफ बोन्स आर देयर, वो लोग इससे कैसे दे देंगे? 8, 9, 10, ओनली 5 टाइप्स ऑफ बोन हम लोग स्टडी कर रहे हैं इन आवर सिलेबस, एंड दैट आर लॉन्ग बोन्स, शॉर्ट बोन्स, फ्लैट बोन्स, इरेग्युलर बोन्स एंड सिसमॉइड बोन्स. तिळ हाड आहे एकदम छोटी छोटी पतली, है ना, पटेला में होता है, नी कॅप लगी हुई रहती. आलं का? हे हाडं कळाले ना, आणि त्याच्यामधली अवयव कळाली का मग तुम्हाला तिथे आता रिपकेज, हां तिथे तुम्ही टपॉइंटमेंट आणि ते ट्विस्टिंग आणि हे नाही द्यायचं कधी पण, है ना, रोलर, थंब रिंगिंग, डायरेक्ट ले दनादन बुक्के मारून देणार का? रिपकेजला देणार? क्रैक इतकच, कैल्शियम कम रहा अगर ना थोड़ा बहुत भी, विटामिन डी अगर ज़्यादा कमजोरी है, जैसे अभी हमारा एक आर ए फॅक्टर का 11 पॉईंट येते, आपल्या अभित सर नाही आहेत का, त्यांचं 11 पॉईंट आहे. 7-8 आमच्या तस्नीम चाची का आर ए फॅक्टर है डायरेक्टली. तो इतना डेंजर रिमेटॉइड आर्थराइटिस का वो पेशेंट है, हाँ, आणि त्याला इतना जरा सा भी गिरे ना लैट्रिन बाथरूम में तो इमीडिएट क्रैक आ जाएगा, फ्रैक्चर. कहता है अगर फ्रैक्चर गया तो तुम्हारा महीना 1.5 महीना गया ही, और नाजुक है तो फिर वो पकड़ के रखो, उसके पूरे हमारे सिम्टम्स होते हैं, फिर थेरेपीज करनी पड़ती है, देन फिजियोथेरेपीज नीडेड. सो वी शुड बी वेरी केयरफुल फॉर आवर बोन्स. ये हमारी कुदरत की दी हुई देन है, उसको संभालना है, सहेजना है. और योगा, आयुर्वेदा, नेचुरोपैथी यही बताता है कि पहले से उसको सहेजे, है ना, कि नेचुरोपैथी व्हाट इट सेज, मैंने बताया है ये आहारी औषध है, नेचर इज़ अ डॉक्टर, ये मेरे स्लोगन्स याद रखे. अब थर्ड है, क्या बता रही हूँ, है ना, क्या बता रही हूँ मैं, कि पूर्व मतलब क्योर व्हाट इज़ दैट, वी शुड बी लाइक, पहले से ही एहतियात रखेंगे तो वो बीमारी आप तक पहुँचेगी ही नहीं. आधीपासूनच आपण काळजी घेतली तर तो आजार होण्याची अनिश्चितता म्हणजे ते येण्याची काही संबंधच नाही आहे. सो वी शुड बी टेक केअर. पहले ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हा स्लोगन पण नेहमीच मी म्हणते की आमच्यामध्ये असं आयुर्वेदामध्ये आहे की आधीपासूनच तुम्ही जर स्नेहन, स्वेदन, बस्ती प्रक्रिया आहे, तुमचं विरेचन आहे, नस्यकर्ममध्ये मध्ये घेत असला, दर पावसाळ्यामध्ये तुमचं पूर्ण पंचकर्म करून घेतलं तुम्ही, किंवा आम्ही योग षटकर्म आहेत ती दर महिन्याला केली पाहिजे. नेत्रशुद्धी आहे ना, ज्योतिर्नेती बस्ती त्राटक कपालभातीश्चैताणी षटकर्माणी प्रचक्षिते, है. हे षटकर्म जर आपण महिन्यातनं एकदा केली तर आपल्याला कुठल्याही आजारांची लागण होणार नाही. येतंय लक्षात? आणि आता आपण बघतो आहे शॉर्ट बोन झाले, फ्लॅट चप्पट हाडे कुठे आहेत आपण बघितली, है ना, कुठे स्कल बोन आहे, है ना, रिबमध्ये पण चप्पट आहे बघा. म्हणजे आपण तिथे ह्या पद्धतीने मसाज घेऊ शकतो. यू कॅन सी दिस राईट. अशा पद्धतीने हां, लक्षात ठेवा, BP ब्लड प्रेशर म्हणजे रक्ताचा दाब, है ना. हा रक्तदाब जो आहे लो किंवा हाय, ही 2 प्रोविजन्स त्याला आहेत. आणि जेव्हा हाय रक्तचाप असेल, कभी भी ध्यान रखिए कि BP पेशेंट है, आप लोग कभी भी पेशेंट को जब ले रहे हो मसाज के लिए, सिर्फ मसाज ही नहीं, कोई भी थेरेपी के लिए, तो पहले उनसे ही उनकी हिस्ट्री जानना ज़रूरी है. BP, शुगर, उनके क्या तकलीफ़ है, और वो जानने के बाद अगर BP है तो ऊपर से नीचे की और मसाज करना है ऑर्गन्स में. सगळ्या ज्या थेरपिस्ट आहात, सगळे जे आपले आता काय आहात तुम्ही, तुम्हाला काय मिळालेलं आहे, कन्फर्मेशन लेटर मिळालेलं आहे, म्हणून तुम्ही आता निसर्गोपचार तज्ज्ञ होत आहात. आयुर्वेद नाही, त्याच्यानंतर योग तज्ज्ञ तुम्ही होत आहात तज्ज्ञ तुम्ही होत आहात. त्यामध्ये मग तुम्हाला अगदी लक्षात घेण्यासारखी गोष्ट जी आहे की ह्या तज्ज्ञांनी अगदी कुठेच चुका करू नये अशा आमची जी संस्था आहे निसर्ग विद्यानिकेतन, ती ह्या प्रयत्नात असणार आहे. आणि चुका होऊ नये यासाठी तुम्हाला व्याख्यानं करणं ऑनलाईन ऑफलाईन आवश्यक आहे. मार्क तुम्हाला पहिला प्रश्न जो होता तो झाला आहे. दुसरा प्रश्न आहे की हाऊ मेनी बोन्स आर देअर, टाइप्स, प्लीज क्लासिफाय द टाइप्स अँड वी कॅन राईट इट. लॉंग बोन लांब हाडे, शॉर्ट बोन लहान हाडे, फ्लॅट बोन्स सपाट हाडे, इरेग्युलर बोन्स अनियमित आकाराची हाडे, आणि 5वं जे आहे सीसामॉइड बोन्स म्हणजे तिळ हाडे. त्यामध्ये
फ्लॅट बोन्सला मी तुम्हाला हे सांगितलं आहे, स्कल आहे आणि आपला हिप जॉईंट आहे. ठीक आहे ना, हिप बोन आहे. पुढचं आता तुम्हाला हे एक्झाम्पल्स दिले. फ्लॅट बोन्स झालं तुमचं. स्टर्नम पण घेऊन टाका, स्टर्नम स्ट्रेट, हां, अँकल पण स्ट्रेट. शॉर्ट बोन झाली, सॉरी, स्टर्नम फ्लॅट बोनमध्ये आलं. इरेग्युलर बोन ते आलं वर्टेब्रे. सगळ्यात इम्पॉर्टंट मणके. ठीक आहे, लक्ष द्या. मणका किती असतात मणके, कोण बताएगा? अभ्यास झालाय आपल्या, कोण सांगणार आहे तिथे? साधना मॅडम, कांबळे सर. मणके जे आहेत ते 33 असतात. 33 बोन आहेत. आपल्या ज्या मानेला आहेत त्याला सर्वाइकल बोन म्हणतात, ते 7 आहेत. थोरासिक बोन जे आहेत ते 32 आहेत. ठीक आहे, 32. पुढे आपलं आलं लंबर. लंबरची जी आहे ती 5. सगळ्यात जास्त ताण इथेच पडतो.